नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना जी माहिती दिली की या डिपार्टमेंटचे एक दुसरे अधिकारी होते समीर वानखेडे साहेब. तर समीर वानखेडे साहेबांच्याबद्दल त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते पण शॉकिंग रिव्हिलेशन आहे की या प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात, तर तिचे जे चॅट रिकव्हर केले ही बाब कोणत्याही मीडियाने दाखवली नाही. त्या चॅटमध्ये ही बाब पुढे आली की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत, वर्षापासूनचे आहेत. आणि या दोन्ही आरोपींनी रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांसमोर येऊन सांगितलं होतं की आम्ही दोघं एक दुसऱ्याला ओळखत नाही. त्यांचा हा खोटेपणा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची फाईल आणि जे बिहार पोलिसांनी इन्क्वायरी केली होती त्याच्याबद्दल खासदार जे राहुल शेवाळे होते यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता की 44 वेळा यांचे कन्व्हर्सेशन झाले एक दुसऱ्यांच्या सोबत, फोन कॉल झाले. मर्डर टाइमच्या वेळेस जे 2 मर्डर झाले, दिशा सालियांचा पहिले झाला आणि 6 दिवसात 5 दिवसात जे काही आहे तो सुशांत सिंग राजपूत यांचा झाला. तेव्हा 44 कॉल यांचे होते. आणि ज्या दिवशी दिशाचा मर्डर होणार आहे त्याच दिवशी रिया चक्रवर्ती अनऑफ सडन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी काही होती ते सुशांत सिंग सोबत, त्यांना सोडून पळून जाते, त्याचा फोन ब्लॉक करते. रात्री हा मर्डर होतो आणि 5 दिवसात दुसरा मर्डर होतो. तर याबाबतचे महत्त्वपूर्ण पुरावे दिशा सालियांच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स, मोबाईल टॉवर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी, हे सगळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे, समीर वानखेडे साहेब यांच्याकडे आहेत. तर त्यांना आम्ही रिस्पॉन्डंट बनवलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयात ते शपथपत्रावर द्यावे असं त्यांना आदेश देण्याची आमची विनंती करण्यात आली आहे. याबाबत तुम्ही नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडे जावे, सर्व पत्रकारांनी त्यांना विचारावं. खूप इम्पॉर्टंट मुद्दा की या प्रकरणात काय काय तुमच्याकडे पुरावे आले होते आणि त्यात कोणाला अटक करण्यात आली आणि कोणाला अटक करू नये याच्याकरिता काय सेटलमेंट झाली हे तुम्ही सांगावं, नाही तर हायकोर्ट ते काढून घेईल त्यांच्याकडून. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पिटिशनर किंवा आमच्यापैकी कोणालाही काही झालं, जीवाला धोका झाला, तर ही पिटिशन हे आमचं डाईंग डिक्लेरेशन मृत्यूपूर्व जबानी म्हणून कन्सिडर करण्यात यावं. आणि आमच्या मृत्यूला नैसर्गिक अनैसर्गिक कोणताही मृत्यू असेल, असं सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न असेल, ॲक्सिडेंट केला असेल, तर त्याला आदित्य ठाकरे अँड गँग ही जबाबदार धरण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याच्यानंतर आणखीन जी एक इम्पॉर्टंट प्रेयर आहेत. मागच्या वेळेस काय झालं होतं आणि माझा काही पत्रकारांवर आरोप आहे, त्यांनी काय केलं होतं की जेव्हा आदित्य ठाकरे यांनी PIL मध्ये जे हस्तक्षेप याचिका लावली त्याचा याच्यात उल्लेख आहे, तेव्हा त्यांचं शपथपत्र खोटं होतं. ते खोटं त्यांनी काय सांगितलं होतं की CBIने मला क्लीन चिट दिली आहे दिशाच्या मर्डर केसमध्ये. मग त्यांच्यावर आम्ही 340 CRPC नुसार त्यांना कस्टडीत घेण्याकरिता, त्यांना आणि त्यांच्या वकिलांना कस्टडीत घेण्याकरिता 150 पेजचं एक पूर्ण डिटेल्ड ॲप्लिकेशन केसला सहित दाखल केलं आहे. ते ऑन रेकॉर्ड आहे. कंटेम्पची ॲक्शन, परज्युरी, IPC 191, 192, 209, 120B ही सेक्शनची आमची हे आहे. त्याचं रिपोर्टिंग योग्य काही मीडियाने केलं, त्यांचं आभार, पण काही लोकांनी केलं नाही. म्हणजे तुम्ही पाठवलं, वरती नाही केलं, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तर असे प्रकार घडू नये आणि याच्या आधी आदित्य ठाकरे अँड गँगने स्पॉन्सर करून राजदीप सरदेसाई सारख्या लोकांच्या माध्यमातून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह अरेंज केला होता.
त्याच्यामध्ये मर्डरला SIT इन्क्वायरी करत असताना SIT जेव्हा इन्क्वायरी करते आहे तेव्हा त्याच्या आधीच याला पोर्ट्रे करायचं की हे सुसाईड आहे. त्याच्यानंतर सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये CBIने स्पष्ट सांगितलं मर्डर अँगल आम्ही रिफ्यूज केला नाही आहे. तरी रिया चक्रवर्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला सांगायचं की अच्छा वो सुसाइड का आपको झूठा फसाया गया था. हे जे माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला ते कंटेम्प्ट आहे आणि IPC 120B सोबत एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 10 याच्यानुसार मूळ आरोपी सोबत राजदीप सरदेसाई, न्यूज लॉन्ड्री न्यूज चॅनल आणि लाईव्ह लॉ यांना आरोपी करण्यात यावं ही आमची प्रेयर आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करा आणि त्यांना मेन केसमध्ये आरोपी बनवा, कारण तसा काय केस लॉ आहे. त्याच्यानंतर एक आणखीन मागणी